विद्यार्थी मित्रांनो, कालच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण बौद्ध साहित्य आणि बौद्ध साहित्यामधील जे काही साहित्य रचना याबद्दलची माहिती पाहत असताना आपण जवळपास 10 पॉईंटमध्ये बौद्ध साहित्यामधल्या असणाऱ्या विविध साहित्य ग्रंथाची माहिती पाहिली आहे. आतापर्यंत आपण प्राचीन भारताचा इतिहास समजून घेताना प्राचीन काळाचा इतिहास समजण्यासाठी जी साधने आहेत त्यामधल्या वाङ्मयीन साधनाचा अभ्यास करत असताना त्यामध्ये सर्वप्रथम आपण वैदिक साहित्याची माहिती पाहिली. 1 नंबर वाङ्मयीन साहित्यामध्ये. त्यानंतर बौद्ध साहित्य याबद्दल माहिती पाहिली. वैदिक साहित्यामधल्या 11 पॉईंटचा अभ्यास आपण केला. त्यानंतर जे बौद्ध साहित्य आहे या बौद्ध साहित्यामधला जवळपास 10 पॉईंटचा अभ्यास केला. म्हणजेच जवळपास वाङ्मयीन साधनामधल्या वैदिक साहित्य आणि बौद्ध साहित्य हे प्राचीन काळाचा इतिहास समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधने म्हणून ओळखले जातात. त्याच पद्धतीने जैन धर्मातील साहित्य म्हणजे जैन साहित्य हे सुद्धा प्राचीन काळाचा इतिहास समजून घेण्यासाठी किंवा समजून आपला ते समजण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन किंवा दुवा म्हणून ओळखला जातो. आता आपण सर्वप्रथम जैन साहित्याबद्दल माहिती पाहत असताना तर जैन धर्माबद्दल थोडक्यात माहिती पाहू आणि त्यानंतर जैन साहित्य कोणते होते आणि त्यामध्ये कोणत्या बाबीचा अंगीकार केला जात होता किंवा कोणकोणते घटक होते याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर जैन धर्म या धर्मामध्ये एकूण 24 तीर्थकर होऊन गेले आहेत. या धर्मामध्ये सर्वप्रथम जे पहिले तीर्थकर किंवा संस्थापक म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे ऋषभदेव हे प्रथम तीर्थकर म्हणून ओळखले जातात. आणि या 24 तीर्थकरापैकी प्रामुख्याने 3 तीर्थकरांचा उल्लेख जास्त प्रमाणात आढळून येतो. त्यामध्ये एकूण 4 तीर्थकराचा सर्वप्रथमचे पहिले ऋषभदेव, त्यानंतर 22वे तीर्थकर जे अरिष्ट नेमी म्हणून ओळखले जातात त्यांनाच तत्कालीन स्थितीमध्ये जे कृष्ण यांचा समकालीन सुद्धा मानलं जातं 22वे तीर्थकर. आणि 23वे तीर्थकर हे पार्श्वनाथ हे होते. आणि या 23वे तीर्थकर पार्श्वनाथ हे तत्कालीन स्थितीमध्ये काशीचा राजा जो अश्वसेन आणि त्याचे वडील आणि त्यांची माता म्हणजेच वामा यांचा पुत्र म्हणून या पार्श्वनाथला ओळखलं जातं. म्हणजेच वर्धमान महावीर जे 24वे तीर्थकर यांच्यानंतर येणारे आहेत त्यांच्या अगोदर 250 वर्षापूर्वी त्यांचा जन्म झाला होता आणि त्यांनी जैन धर्मामध्ये प्रसार करून त्यांनी पार्श्वनाथ यांनी वयाच्या 30व्या वर्षी गृहत्याग केला आणि जवळपास 82 दिवस कठोर तपस्या ध्यानधारणा करून त्यानंतर त्यांना कैवल्य ज्ञान प्राप्ती झाली आणि त्यांनी आपल्या अनुयायांना उपदेश द्यायला सुरुवात केलं. त्यावेळेस त्यांनी एकूण 4 तत्व हे निर्माण केले आणि त्यामध्ये सत्य, अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रह. त्यामध्ये सदा सर्व काळ सत्य बोललं पाहिजे. कोणत्या प्राणीमात्रा किंवा कोणत्याही व्यक्तींना मन किंवा कर्म अशा बाबीने दुखवता कामा नये किंवा त्यांची हिंसा केली जाऊ नये. त्याचबरोबर कोणाच्या वस्तू चोरी करू नये
आणि त्याचबरोबर तत्कालीन स्थितीमध्ये जास्त वस्तू बाळगू नये, म्हणजे जे चैनीच्या वस्तू आपण बाळगतो तशा वस्तू बाळगू नये. त्यामुळे आपला कर्माचा सिद्धांत मांडताना त्यांनी सर्व सुखसुविधा आणि हे तत्व जर पाळलात तर आपण जीवनामध्ये सुखी समाधानी राहू शकतो, अशा प्रकारचं तत्वज्ञान हे 23वे तीर्थकर पार्श्वनाथ यांनी सांगितलं. त्यांच्यानंतर जे 24वे तीर्थकर आले ते म्हणजेच वर्धमान महावीर, आणि यांनी या जैन धर्माला खऱ्या अर्थानं स्वरूप देण्याचं काम केलं. जे 4 तत्व पार्श्वनाथने सांगितले होते, सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, हे 4 तत्व सांगितले होते. पण वर्धमान महावीर यांनी यांचा म्हणजे पार्श्वनाथानंतर यांनी ब्रह्मचार्य म्हणजे संन्यास घेणं किंवा वैवाहिक जीवन संसार न करता तपश्चर्या, कठोर मन ध्यानधारणा करणे, अशा प्रकारचं तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. आता या वर्धमान महावीराबद्दल माहिती पाहत असताना वर्धमान महावीर यांचा जन्म 599 BC म्हणजेच त्या काळामध्ये होऊन झाला, आणि वडिलाचं नाव सिद्धार्थ आणि एका न्यात्रक कुलाचे एक प्रधान म्हणून ते होते, आणि माता त्रिशला ही वैशाली येथील लिच्छवी शासक चेतकची बहीण होती. आणि या दाम्पत्याच्या पोटी वर्धमान महावीरांचा जन्म झाला. आणि या वर्धमान महावीरांनी काही काळ जीवन जगत असताना त्यांनी स्वतःचं जीवन म्हणजे सांसारिक जीवन जगत असताना वर्धमान महावीरांचा विवाह प्रियदर्शिनी यांच्याशी झाला. आणि त्यानंतर कालांतराने त्यांच्या जीवनामध्ये एक कैवल्य ज्ञान प्राप्ती किंवा ज्ञान मिळवण्यासाठी त्यांनी वयाच्या 30व्या वर्षी आपलं घर सोडलं, आणि एक ग्रहत्याग केल्यानंतर वयाच्या 42व्या वर्षी त्यांनी ऋतुजा पालिका नदीच्या किनारी त्यांना वास्तविक ज्ञान प्राप्त झालं. आणि त्यांना वर्धमान या नावावरून या नावाच्या पुढे म्हणजे महावीर, आणि महावीर म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये जो आपल्या सर्व इंद्रियावर किंवा आपल्या सर्व जीवनावर ताबा मिळू शकतो असा महावीर, अशा पद्धतीने त्यांचं पुढे नाव वर्धमान महावीरांना असं नाव देण्यात आलं. आता यांच्यामध्ये त्यांना कैवल्य ज्ञान प्राप्ती म्हणजेच जे काही निर्मळ आणि पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मोक्षांचा मार्ग एक सरळ सोपा होतो, त्यालाच कैवल्य ज्ञान प्राप्ती म्हणून जैन धर्मात ओळखलं जातं. महावीर यापेक्षा दुसऱ्या काही या व्यतिरिक्त दुसऱ्या काही त्यांना उपाधी किंवा त्यांना उच्चारलं जातं, त्यांच्या नावापुढे घेतलं जातं, केवली, जीन, अहर्थ. आता वर्धमान महावीर यांच्या आयुष्याबद्दल विचार करता 72 वर्षे त्यांनी जीवन जगलं त्यांनी. आणि या 72 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये जे विविध सत्याचा मार्ग, सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचार्य, अशा वेगवेगळ्या बाबीचा तत्कालीन स्थितीमध्ये त्यांनी आपल्या अनुयायाला प्रचार प्रसार करून सांगण्यास प्रयत्न केला. आणि त्यामुळेच भारतात एक जैन धर्माचं तत्वज्ञान वाढण्यास मदत झाली. आणि हाच जैन धर्म तत्कालीन स्थितीमध्ये प्राचीन काळाचा इतिहास म्हणजे प्राचीन काळामध्ये जे काही वेगवेगळे हिंदू धर्म असेल, बौद्ध धर्म असेल, यांच्या पद्धतीनेच उदयास आलेला हा धर्म आहे. आणि या जैन धर्मामध्ये वर्धमान महावीरांनी सांगितलेले जी काही उपदेश, तत्वज्ञान, केलेलं प्रवचन, अशा विविधांगी बाबीमुळे जी साहित्य रचना निर्माण झाली, तीच साहित्य रचना ही प्राचीन काळाचा इतिहास समजून घेण्यास मदत होतो. आता जैन या शब्दाचा अर्थच आहे जैन धर्मामध्ये की ज्यांनी
आपल्या जैन या शब्दाचाच अर्थ म्हणजे विजेता, ज्यांनी आपल्या सर्व इंद्रियावर म्हणजेच आपल्या ज्या शरीराचे जे इंद्रिय आहे त्या इंद्रियावर ताबा मिळवला, अशाला जैन असे म्हणून ओळखले जातं. आणि तत्कालीन स्थितीमध्ये जैन धर्मामध्ये एकूण 24 तीर्थकर झाले. या 24 तीर्थकरांनी सांगितलेले विविध प्रवचन, शिकवण, आख्यान, त्याचबरोबर अशा विविध अंगी बाबीची माहिती ज्या साहित्यातून मिळते, त्यामध्ये जैन धर्माचं तत्वज्ञान समजून घेण्यास मदत होते. आणि या जैन धर्मामध्येच पुढे या जैन धर्माचं 2 पंथ निर्माण झाले, दिगंबर आणि श्वेतांबर. आणि तत्कालीन स्थितीमध्ये भद्रभाऊ आणि स्थूलभद्र यांनी आपापल्या पद्धतीने, स्थूलभद्र यांनी श्वेतांबर म्हणजे पांढरे वस्त्र परिधान करणारे जे काही जैन साधू यांचं नेतृत्व स्वीकारलं, आणि भद्रभाऊ हे दिगंबर म्हणजे अंगावर वस्त्र न परिधान करता एक ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि यातूनच जैन आणि बौद्ध धर्म या 2 धर्माची जी काही शिकवण आहे हे पुढे वाढण्यास मदत झाली. आणि या सर्वांचा जो संग्रह, त्यांचं जी काही माहिती आहे, या माहितीचा जी आतापर्यंत तुम्हाला जी माहिती जैन धर्माबद्दल थोडक्यात सांगितली, त्या सर्व माहितीच्या आधारावरच म्हणजे अशा माहितीवरच आधारित जे जैन साहित्य निर्माण झालं, म्हणजे तत्कालीन स्थितीच्या विविधांगी साहित्यामुळे जैन धर्माची शिकवण समजण्यास मदत होऊ लागली. म्हणजेच आतापर्यंत जो भाग मी आता तुम्हाला सांगितला, ही प्रकरण 4 मध्ये जैन आणि बौद्ध धर्माची पूर्ण माहिती पाहिजे आपल्याला. फक्त या प्रकरणामध्ये जैन धर्माची थोडक्यात ओळख आणि जैन धर्माचं साहित्य पाहायचं. तर आज आपण प्रत्यक्ष आपल्या जैन साहित्याला किंवा जैन धर्माचे जे साहित्य आहे त्या साहित्याबद्दल माहिती पाहण्यास सुरुवात करणार आहोत. तर जैन साहित्याबद्दल माहिती पाहत असताना सर्वप्रथम आपण जैन साहित्याची माहिती ही तत्कालीन स्थितीच्या विविधांगी असणाऱ्या म्हणजे विविध अशा लिखित किंवा त्या काळामध्ये घडलेल्या घटनाच्या आधारावर जी साहित्य रचना झाली त्याची माहिती पाहत आहोत. तर जैन साहित्यामधला सर्वप्रथम पहिला जो जैन साहित्य म्हणून ओळखलं जातं त्याला अंगग्रंथ किंवा 12 आगमन सुद्धा म्हणून ओळखलं जातं. आता या जैन धर्मामध्ये जे 12 अंग किंवा आगमन आहेत, त्या आगमनाच्या आधारे जैन धर्मातील जे भिक्षू आणि भिक्षुणी यांचे आचरण, त्याचबरोबर वर्धमान महावीरांचे प्रवचन किंवा त्यांचं जीवन, त्यांची शिकवण, असे विविधांगी बाबीची माहिती मिळण्यास मदत होते. ते एकूण 12 भागामध्ये विभागले गेले. 12 भाग कोणते होते ते थोडक्यात त्यांची नावे आपण समजून घेऊ, आणि त्याबरोबरच या ग्रंथामध्ये कोणकोणत्या बाबीचा उल्लेख आढळतो किंवा काय आढळून येते याबद्दल माहिती पाहणार आहोत. आता 12 अंग किंवा 12 अंग ग्रंथ म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये आचारांग नंबर 1, नंबर 2 सूर्यकांड, नंबर 3 थानंग, नंबर 4 समायंग, नंबर 5 भगवती सूत्र, नंबर 6 नाया धम्मकहा, नंबर 7 डवास त्रदसो, नंबर 8 अंतगड दासो, नंबर 9 अनुत्तरवाद द्वादश आओ, नंबर 10 पवागर नी आओ, नंबर 11 व्यांग सूत्र, आणि नंबर 12 द्विधी वाय. म्हणजे अशा 12 आगमनाचा अभ्यास किंवा 12 भागामध्ये जैन धर्माची शिकवण सांगितली. आणि या 12 भागाचे पुन्हा उपांग म्हणजे त्यांचे सुद्धा भाग पडले, ते एकूण 12 मध्ये पडले गेले. म्हणजे 12 जे आगमन आहे, म्हणजे
नियम सांगितले किंवा 12 भागामध्ये त्याचे विविध भागामध्ये विविध अशा जैन धर्माची शिकवण दिली गेली, त्याचे 12 भाग पडले. तर आपल्याला फक्त ह्या 12 अंगाबद्दल माहिती पाहत असताना तुम्हाला माहितीच तो म्हणून या 12 अंगाची माहिती किंवा त्याची नावे सांगितली. तर जैन ग्रंथाला आगमन म्हणून ओळखलं जातं आणि या आगमनामध्ये जैन भिक्षू म्हणजे जे काही भिक्षू आहेत, या भिक्षूंना तत्कालीन स्थितीमध्ये एक चांगल्या प्रकारे आचरण करण्यासाठी म्हणून नियमावली लावून दिली गेली. त्यामध्ये हे जैन साधू आपल्या उपजीविकेला पुरेल असंच अन्न हे भिक्षा मागत असे आणि त्या अन्नावरच उपजीविका भागवत होते. म्हणजेच आपल्या ज्या उदरनिर्वाहासाठी पोटासाठी जेवढं अन्न लागतं दिवसाचं त्याच्यापेक्षा जास्त संग्रह करायचा नाही. त्याचबरोबर साधी राहणीमान, त्याचबरोबर कोणत्या प्राणीमात्राला वेदना किंवा दुःख होऊ नये यासाठी म्हणून ते रात्रीच्या वेळेस म्हणजे दिवसा ते फिरत नसत. कारण आपल्या पायाखाली जे कीटक असतील का जे काही छोटे मोठे कीटक असतील हे पायाच्या दाबामुळे त्याचा मृत्यू होईल आणि त्याचं पाप लागेल अशा प्रकारचं आचरण सुद्धा तत्कालीन स्थितीमध्ये जैन ग्रंथाच्या अशा विविध ग्रंथामध्ये आढळून येते, 12 अंगामध्ये. त्याचबरोबर जैन धर्माचे जे साधू आहेत हे आपल्या तोंडाला पट्टी बांधतात. त्यामुळे जे हवेमध्ये असणारे जे काही जीव हे तोंडात जाऊन त्यांचा हत्या होऊ नये किंवा मृत्यू होऊ नये ते अशा प्रकारची शिकवण. त्याचबरोबर पाणी असेल त्या पाण्यामधल्या कीटक कोणते असतील ते शरीरात जाऊ नये यासाठी म्हणून ते पाणी गाळून पिणे अशा प्रकारचे तत्वज्ञान किंवा आचरण नियम तत्कालीन स्थितीमध्ये देण्यात आले. त्याचबरोबर महावीरांनी सत्य आहे जे पार्श्वनाथांनी सांगितलेले सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचार्य अशा विविधांगी बाबीची माहिती आणि या सर्व बाबी भिक्षू वर्गांना एक महत्त्वपूर्ण योगदान म्हणून किंवा भिक्षूंना हे महत्त्वपूर्ण आहे म्हणून त्यांची शिकवण अशा विविधांगी या 12 अंगामध्ये किंवा आगममध्ये माहिती दिलेली आहे. म्हणजे जैन साहित्य हे 12 भागामध्ये किंवा 12 ह्या अंगामध्ये विभागित झालेले आहे आणि त्याच्या आधारेच पुढे विविधांगी किंवा विविध अशी ग्रंथ निर्मिती झाली आणि त्याच्यातून जैन धर्माची शिकवण समजून येण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून ओळखलं जातं. तर आतापर्यंत आपण आजच्या भागामध्ये जैन धर्माबद्दलची माहिती, त्याचबरोबर जैन साहित्याचा अभ्यास करत असताना नंबर 1 अंग ग्रंथ किंवा त्याला 12 अंग जे प्रकार विभागून गेले त्यामध्ये जैन धर्माचे जे काही भिक्षू असेल त्यांचे आचरण नियम, त्याचबरोबर महावीरांचं जे काही प्रवचन शिकवण अशा विविध बाबी यामध्ये समाविष्ट आहेत. तर आजच्या भागामध्ये आपण जैन धर्माची आणि जे काही 12 अंग किंवा 12 आगमन म्हणून ओळखलं जातं त्यांची नावे आणि त्याच्यामध्ये थोडक्यात माहिती पाहिली. तर उद्याच्या भागामध्ये आपला दुसरा पॉईंट म्हणजे जैन साहित्यातला दुसरा जे घटक याबद्दल आपण उद्याच्या भागामध्ये माहिती पाहणार.